तर ही घटना आहे पुणे विमाननगर या भागातील। खंडणीसाठी तरुणीचे अपहरण करायचे, मात्र तिला जिवंत सोडायचे नाही हे ठरवून आरोपींनी तरुणीला नेले। जेवण करायला चल म्हणून तिला सोबत घेऊन जात काही तासातच तोंड दाबून खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आलेली आहे। विशेष म्हणजे तरुणीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची आरोपींनी एक दिवस आधीच 100 किलोमीटर जाऊन खड्डा खणून ठेवला होता, असे देखील आरोपींनी पोलिसांना सांगितले। तरुणीचा खून केल्यानंतर मृतदेह ओळखू नये यासाठी तिघांनी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला आणि त्यानंतर खड्ड्यात पुरला। त्यासाठी एका दुकानदारातून टिकाऊ फावडे देखील खरेदी केले होते। दरम्यान भाग्यश्रीच्या खुनाचा कट आरोपींनी अतिशय शांत डोक्याने रचला होता। भाग्यश्री ज्या दिवशी अपहरण करण्यात आले त्याच दिवशी काही तासांनी तिचा खून करण्यात आला। त्यानंतर 2 दिवसांनी तिच्या मोबाईलवरून मेसेज करून 9 लाखाच्या खंडणीची मागणी केली। भाग्यश्रीचा मोबाईल आरोपींकडे होता। आरोपी तिच्या आईचा मेसेज आल्यानंतर तिच्याशी बोलत होते। 2 तासांनी म्हणजे 2 एप्रिल रोजी आरोपींनी तिच्या कुटुंबाशी संपर्क साधून खंडणीची मागणी केली। यानंतर कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केलेली आहे। पोलिसांनी त्या तिघांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे।